नमस्कार, आपल्यासोबत आहेत सुहास आयरे सर, जे 12वी विपश्यना समिती सध्या कार्यरत आहेत त्यामध्ये. सर, आज आपण इगतपुरीला आलेला आहात आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही बदलापूरच्या सेंटरवर पाहिलं होतं. तर सेंटरविषयी काय आहे, कसे तिथे कार्यक्रम होतात त्याविषयी तुम्ही थोडक्यात सांगावं. सर बोला. ओके. 12वी विपश्यना सेवा संस्था गेल्या 5 वर्षापासून कार्यरत आहे. 2.5 वर्षा अगोदर 12वी डॅमजवळ चांदप या ठिकाणी गुप्ता फार्म हाऊसवरती आम्ही सगळे पहिला, दुसरा, तिसरा रविवार उपक्रम घेत होतो. आता 2.5 वर्षापासून मुळगावला भालेराव फार्म हाऊसवरती आम्ही प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी 4थी ते 12वीची मुलं, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी मित्रोपक्रम आम्ही राबवत असतो. त्यासाठी त्यांना जाण्या येण्याची व्यवस्था आम्ही ठेवत असतो. हा पहिल्या रविवारी. दुसऱ्या रविवारी 15 वर्षापासून पुढील वयोगटासाठी आनापान सत्र आणि विपश्यना परिचय, विपश्यना इंट्रोडक्शन, हे ज्यांना विपश्यनाला एक प्रेरणा देण्यासाठी हा जो उपक्रम आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी भालेराव फार्म हाऊसवरती राबवत असतो. विपश्यना सेंटर विषयी थोडं सांगा. कधीपासून सुरू होऊ शकतंय, का कसं आहे, त्यावरती काय कार्य चालू आहे, समिती काय करते त्याविषयी थोडं सांगा. समिती ह्याविषयी फंदाजी सरांशी, जे काही आमचे कोऑर्डिनेटर आहेत पंकज कुवर आणि संजय सनादसे, हे खंदाजी सरांच्या संपर्कात नेहमी असतात आणि त्या इच्छा आहे का बदलापूरला 12वी विपश्यना सेवा संस्थेचं एक सेंटर हवं, अशी त्यांची मनापासून इच्छा आहे आणि ते सर्वजण आम्हाला, ती पूर्ण टीम 12वी टीमला सहकार्य करत असतात. आताच्या घडीला किती विद्यार्थी येत असतात, जे तुम्ही सांगितलं की 1 दिवसांचा कोर्स आहे, तर जे जुने साधक आहेत ते किती विद्यार्थी सहसा येतात आणि कुठून कुठून येतात शिबिरासाठी? तिसऱ्या रविवारी सर्व जे जुने साधक आहेत त्यांच्यासाठी 1 दिवशी विपश्यना शिबिर होत असतं. पण विपश्यना शिबिरासाठी लांबून लांबून, साधारण ठाण्यापासून, बॉम्बेपासून, तर इकडे मुरबाड, नंतर कर्जत, ह्या ठिकाणचे सर्व साधक येत असतात. आणि वन डे कोर्सला चांगल्या पद्धतीने आम्ही जी काही सुविधा 12वी टीम अवेलेबल करते, त्यामुळे जास्तीत जास्त म्हणजे साधक जवळ 40, 45, 50च्या पुढे पण साधक येत असतात. म्हणजे त्यांचं येण्याचं प्रमाण फार चांगलं आहे. ठीक आहे. आणि मित्र उपक्रमासाठी किती शाळांनी तुम्ही आतापर्यंत संलग्न झालात, किती शाळांना तुम्ही कनेक्ट केलंय आणि किती विद्यार्थी त्या थ्रू आनापानचं सेशन घेत आहेत? हा जो उपक्रम आहे सर्वसामान्य प्रत्येक मुलांपर्यंत, पालकांपर्यंत गेला पाहिजे आणि तिथून आज जो आम्ही अनुभव बघतो ते जी मुलं पालक इतर मुलं पालकांना सांगतात आणि त्यामुळे अनेक पालक आणि मुलं ह्या मित्र उपक्रमासाठी भालेराव फार्म हाऊसवर येत असतात आणि त्याचं प्रमाण सुद्धा फार चांगलं आहे. कधी कधी टीचर सुद्धा येतात आणि त्यामुळे मित्र उपक्रमाचं बरेचसे बेनिफिट इतर पालकांपर्यंत, मुलांपर्यंत जातात. ओके, धन्यवाद आयरे सर, तुम्ही आमच्या चॅनलसाठी वेळ दिलात आणि लवकरात लवकर बदलापूरला सेंटर तयार व्हावं यासाठी आमच्याही सदिच्छा. साधू.